जतमध्ये 3 लॉजवर वेश्या व्यवसाय, पोलिसांचा छापा, 6 मुली व लॉज चालक ताब्यात. जत शहरात बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 लॉजवर सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयातील विशेष पथक व जत पोलिसांच्या पथकांकडून कारवाई करण्यात आली. यामध्ये 6 मुलींना ताब्यात घेण्यात आले, तर संशयित 4 लॉज चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री 11 ते पहाटे 4 दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत जत पोलीस ठाण्यात सांगली महिला नियंत्रक कक्ष अतिरिक्त कार्यभार असलेल्या उपनिरीक्षक तेजश्री धनाजी पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंदार मारुती माने राहणार रामराव नगर जत, आकाश विलास धोडमणी राहणार घाडगेवाडी रोड जत, स्वप्नील नाटेकर विद्यानगर जत व सतीश घाडगे राहणार शिवाजी पेठ जत या 4 बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारी 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलेले आहेत. दरम्यान ताब्यात घेतलेल्या 6 मुलींना सांगलीच्या सुधारगृह येथे पाठवण्यात आलेले आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सांगली येथील महिला नियंत्रण कक्षास गोपनीय बातमीदारांकडून अवैध वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोलीस कर्मचारी गुंडवाडे, इनामदार राज सावंत, विनोद सकटे यांच्यासह पथकाने सापळा रचला. 3ही लॉजवर एका व्यक्तीस पाठवून बेकायदेशीर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाची खात्री केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी कारवाई केली. यामध्ये 6 पीडित मुली ताब्यात घेऊन व 4 वेश्या व्यवसाय चालकांना अटक केली आहे. त्यांना जत न्यायालयात हजर केले असून त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचा अधिक तपास जत पोलीस करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.